तर चला फायनली दसरा काढायला सुरुवात केली, कारण राहून राहून आता 4-5च दिवस राहिले, तर करायलाच हवं. आणि जेवढ्या लवकर होईल तेवढं बरंच म्हणायचं, कारण मुलं, त्यांचं टिफिन, यांचं टिफिन, हे सगळं घरातली सगळी ही कामं बघून आणि माझं ब्लाऊजचंही लोड. तरी मी हे 2-3 दिवस आता काही शिवणार नाही आहे, कारण घरातलं आवरल्याशिवाय तर आपण शिवायचं तरी कसं, त्याच्यामुळे. आणि पटापट मांडणी वगैरे रिकामी करून घेतली आणि झाडझटक करून घेतली, कारण आणि प्रॉब्लेम असा झाला की आज त्या बुधवारच्या दिवशी इथे सोलापूरमध्ये लाईट जाते. लाईट गेल्यामुळे ना मला रात्री लक्षातच नाही की मोटर चालू करावी. अर्धं झालं आणि अर्धं राहिलं, असं झालं. जाऊ दे, ठीक आहे म्हटलं. आणि संध्याकाळी डायरेक्ट 5-6ला लाईट आली, तर ठीक, जाऊ दे आता काय करणार ना. आणि इथे काय मी घट वगैरे बसवत नाही, कारण आई गावाकडे बसवतात, त्याच्यामुळे मी इथं बसवणार नाही. फक्त अखंड 9 दिवसाचा दिवा वगैरे मी लावणार आहे. तर मांडणी वगैरे रिकामी केली आणि पटापट सगळं बाहेरने आणून ठेवलं. आणि इथं हृदयचीही मला खूप मदत झाली. छोट्या छोट्या गोष्टी भरपूर असं तो मदत करतो मला. आणि परी अक्षरशः ना आल्यानंतर शाळेतून बसली नाही बरं का, मम्मी मी तुला काय करू लागू का, असं तसं तिचं खूप चालू होतं. आणि इथे पटपट भांडी वगैरे बाहेर आणून ठेवली आणि मी लागले माझ्या कामाला, कारण भांडी काही एवढी भरपूर असं नाही आहेत, पण पूर्ण दिवस जातो. आपण स्वच्छ वगैरे किचन वगैरे सगळं धुवून घ्यायचं, करायचं म्हटलं की अख्खा दिवस जाणारच आहे आपला. छोटी छोटी भांड्यांनाच खूप वेळ लागतो आणि इतका पसारा निघतो ना, असं आपल्याला वाटतच नाही की आपण इतकं जमा केलं. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि याच्या पुढचा पार्ट मी ह्याच्यात काय हळूहळू सगळे पार्ट मी शॉर्टमध्येच टाकेन. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक नक्की करा. आणि इथे पटपट आहे ना भांडी वगैरे मी घासून दिली ना, तर हृदय पटापटा नेऊन वाळू घालत होता. आणि अर्धी भांडी झाली, सगळी भांडी झाली होती, थोडीशीच राहिली होती. पावसानेही आगमन केलं. तर चला, बाय.